श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 31. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, पतीच्या अकाली निधनामुळे शोकाकुल झालेल्या त्या स्त्रीचे सांत्वन करताना त्या ब्रह्मचारी तपस्व्याने स्त्रियांचा जो आचारधर्म सांगितला तो मी तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक. तो ब्रह्मचारी त्या स्त्रीला म्हणाला, पती जिवंत असताना किंवा त्याचे निधन झाले असता स्त्रीने काय करावे व काय करू नये ते मी तुला सविस्तर सांगतो. तुला जे पसंत असेल ते तू कर. याविषयी स्कंदपुराणातील काशीखंडात एक कथा आहे, ती मी तुला सांगतो. एकदा नारद मुनी फिरत फिरत विघ्न पर्वताकडे गेले. नारदांना पाहताच विघ्न्याने त्याचे उत्तम स्वागत केले. नारदांच्या तेजाने त्याचा आंतरिक अंधार दूर झाला. विंध्याने नारदाचे यथोचित पूजन केले. तो म्हणाला, मुनिवर्य, आज आपल्या आगमनाने मी धन्य झालो आहे. माझे पूर्वपुण्य आज फळाला आले. विद्याचे हे बोलणे ऐकून नारद मुनी जरा संचित झाले. त्यांनी मोठ्यांदा सुस्कारा सोडला. विंध्याने विचारले, देवर्षी, आपण कसली चिंता करत आहात? नारदाने विचार केला, आता याला जरा डिवचलेच पाहिजे. नारद मुनी म्हणाले, अरे विंध्या, तू खूप उंच आहेस हे खरे, पण सर्व पर्वतात मेरू पर्वत अधिक उंच आहे. तू त्याच्या इतकं उंच नाहीस, त्यामुळे मेरू पर्वत तुझा अपमान करतो आहे. त्यामुळे मी संचित झालो आहे. तुला हे सांगण्यासाठीच मी आज आलो आहे. असे सांगून नारद मुनी आकाशमार्गाने निघून गेले. नारद मुनी निघून गेले आणि विघ्न पर्वत अत्यंत उद्विग्न झाला, क्रुद्ध झाला. अहंकाराने तो ग्रासला. मेरू पर्वताचा तो द्वेष करू लागला. सूर्य मेरू पर्वताला सर्वश्रेष्ठ समजून रोज त्याला प्रदक्षिणा घालतो काय, पाहतोच आता, असा विचार करून तो उंच उंच वाढू लागला की जणू आपल्या शिखराने आकाशाचा अंत करावयास निघाला. सूर्याचा मार्ग थांबला. त्यामुळे पूर्वेला व उत्तरेला राहणारे लोक सूर्याच्या किरणाने भाजून निघाले. दक्षिण व पश्चिम दिशेला सगळा अंधार. लोकांना सूर्य दिसेना. त्यामुळे सर्व यज्ञयाग बंद पडले. पंचयज्ञकर्माचा लोप झाला. त्यामुळे त्रैलोक्याचा थरकाप उडाला. हे सर्व देव भयभीत झाले. आता काय करावे, हे संकट कोण दूर करणार, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, देवांनो, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही माझ्याकडे का आला आहात हे मला माहीत आहे. विघ्न पर्वत मेरू पर्वताशी स्पर्धा करत आहे. त्यामुळे त्याने सूर्याचा मार्ग रोखला आहे. पृथ्वीवरील यज्ञयाग बंद पडले आहे. हे संकट दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो. अगस्त्य हे थोर तपस्वी आहेत. ते सध्या काशी क्षेत्री तपश्चर्या करीत आहेत. तुम्ही सर्वजण त्यांच्याकडे जा. ते तुमचे संकट निवारण करतील. ब्रह्मदेवाने असे सांगितले असता सर्व देवांना आनंद झाला. मग ते देवगुरू बृहस्पती यांना बरोबर घेऊन काशी क्षेत्री अगस्त्य ऋषींच्याकडे गेले. अगस्त्यांचा तो शांत पवित्र आश्रम पाहून सर्व देवांना मोठे आश्चर्य वाटले. अगस्त्यांनी सर्व देवांचे उत्तम स्वागत केले. त्यावेळी सर्व देवांनी अगस्त्यांची व खास करून त्यांची पत्नी लोपामुद्रा हिची खूप प्रशंसा केली. देव म्हणाले, मुनिवर्य, आपण सर्व ऋषीमुनीमध्ये श्रेष्ठ आहात. आपण त्रैलोक्य ज्ञानी आहात. आपली प्रिय पत्नी लोपामुद्रा ही सुद्धा आपल्याप्रमाणेच पूज्य आहे. आपण साक्षात प्रणव आहात व लोपामुद्रा श्रुती आहे. आपण मूर्तिमंत ताप आहात व ती क्षमा आहे. बृहस्पती म्हणाले, पूर्वीच्या काळी अनेक पतिव्रता होऊन गेल्या, पण त्यातील कोणीही लोपामुद्रेसारखी झाली नाही. अरुंधती, सावित्री, अनुसूया, शांडिल्यपत्नी, लक्ष्मी, पार्वती, स्वयंभू मनुची पत्नी, शतरूपा, मेनका, ध्रुवमाता, सुनीता, सूर्यपत्नी, संज्ञा अशा अनेक पतिव्रत्या होत्या, पण त्या सर्वांपेक्षा आपली पत्नी लोपामुद्रा अधिक श्रेष्ठ आहे. असे सांगून बृहस्पतींनी सर्व देवांना पतिव्रतेचा आचारधर्म सांगितला. बृहस्पती म्हणाले, पतिव्रतेने पतीच्या अगोदर भोजन करू नये. पती उभा असेल तर आपण उभे राहावे. पतीची कधीही अवज्ञा करू नये. पतीची अखंड सेवा करावी. पतिव्रतेने घरी आलेल्या अतिथीची सेवा करावी, मात्र दानधर्म करू नये. आपल्या पतीला मनोमन परमेश्वर मानावे. पती निजल्यानंतरच आपण निजावे. आपली वस्त्रे दूर ठेवावी. पतीचा स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवू नयेत. पतीला नावाने हाक मारू नये. पती जागा होण्या अगोदर आपण उठावे. आपल्या पतीची नित्यपूजा करावी. पती घरी असताना साजशृंगार करावा. पती परगावी असताना साजशृंगार करू नये. पती रागवला तरी आपण कठोर बोलू नये. उलट उत्तर देऊ नये. पती बाहेरून घरी परत आला असता पतिव्रतेने हातातील कामे बाजूला ठेवून त्याला सामोरे जावे. त्याला काय हवे नको ते विचारावे. पतीला विचारल्याशिवाय घराबाहेर जाऊ नये. जावे लागले तर परपुरुषाचे मुखावलोकन करू नये. तसे केल्यास त्या स्त्रीला घुबडाच्या योनीत जन्म घ्यावा लागतो. पतिव्रतेने पतीचे प्रसाद म्हणून सेवन करावे. पती घरी नसेल तर अतिथी तेनुसार घ्यावा.
अतिथीला अन्न देऊन व गोपूजन करून मग आपण भोजन करावे. व्रते, उपवास इत्यादी गोष्टी पतीला विचारून कराव्यात. लग्न, यात्रा, उपवास इत्यादी विषय हट्ट धरू नये. पत्नी संतुष्ट असताना आपण खिन्न बसू नये. पती खिन्न असेल तर आपण संतुष्ट राहू नये. पतिव्रतेने रजस्वला अवस्थेत असताना मौन पाळावे, बोलू नये, वेदमंत्र ऐकू नये. असे 4 दिवस आचरण केल्यानंतर सुस्नान करून पतीचे मुखावलोकन करावे. अशा वेळी पती घरी नसेल तर त्याचे ध्यान करावे व सूर्यदर्शन घेऊन घरात जावे. पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून पतिव्रतेने कपाळी हळद कुंकू लावावे, केसात सिंदूर घालावा, डोळ्यात काजळ घालावे, वेणी घालावी, सौभाग्यालंकार धारण करावेत. पतिव्रतेने दुराचारी स्त्रियाशी संभाषण टाळावे. आपल्या पतीची व घरातील इतर लोकांची कधीही निंदा करू नये. सासू सासरे, दीर, नणंदा या इत्यादी विषयी प्रेमाने वागावे. त्यांचा त्याग करून वेगळा संसार थाटू नये. तसे केल्यास श्वानयोनीत जन्म घ्यावा लागेल. उखळ मुसळावर बसू नये, उंबरठ्यावर बसू नये, घरात वडीलधाऱ्या माणसांच्या समोर बसू नये. पतीला आवडणार नाही असे कोणतेही कार्य करू नये. पतीशी वादविवाद घालू नये. पतीला परमेश्वर मानावे. पतीच्या आवडीनुसार वस्त्रालंकार घ्यावेत. दुसऱ्या गृहाची संपत्ती पाहून आपल्या घराची निंदा करू नये. दुसऱ्यांच्या वैभवाची अभिलाषा बाळगू नये. परपुरुषाची स्वप्नातसुद्धा वासना धरू नये. आपल्या पतीची सर्वतोपरी सेवा करावी. कारण पतिव्रतेसाठी पती हाच देव, गुरु, धर्म, तीर्थ असतो. तोच तिचे सर्वस्व असतो. अशी पतिव्रता ज्या घरी असते ते घर शिवमंदिर समान असते. पतिव्रतेच्या अशा आदर्श आचरणामुळे तिच्या माहेरच्या 42 पिढ्या उद्धरून जातात. अशी पतिव्रता पुरुषाला शतजन्मातील पुण्याईनीच लाभते. अशा पतिव्रतेमुळे 4ही पुरुषार्थाची प्राप्ती होते. अशी पतिव्रता ज्या घरी नाही तेथे पुण्यकर्म घडत नाहीत, यज्ञयागादी कर्मे होत नाहीत. पतिव्रता नसलेले घर साक्षात अरण्य होय. अशी पतिव्रता ज्याला लाभते त्याच्या हातून सर्व प्रकारची पुण्यकर्मे घडतात. पतिव्रता स्त्री नसलेला पुरुष देव पितृकर्म करण्यास पात्र ठरत नाही. पतिव्रतेचे दर्शन म्हणजे गंगास्नान. ते ज्याला लाभते त्याची सप्तजन्मातील पापे नष्ट होतात. तो पावन होतो. बृहस्पतीने सांगितलेला हा आचारधर्म जे श्रवण करतात त्यांना उत्तम गती प्राप्त होते असे सरस्वती गंगाधर सांगतात. अशा रीतीने श्री गुरु चरित्रमृतातील पतिव्रतेचा आचारधर्म नावाचा अध्याय 31 समाप्त.